आणि यानंतरची बातमी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातली। सोमनाथ सूर्यवंशी खून खटल्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठामध्ये सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रकाश आंबेडकर आज उपस्थित होते। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या प्रकरणाची सुनावणी आयोजित होती। पोलीस कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर इथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत माझे सहकारी विजय चिडे। विजय, नेमकं झालं काय आज न्यायालयामध्ये? सुनावणी पुढे ढकलण्याचं कारण काय? नक्कीच कविताजीने पाहिलं तर या बाबतीत पोलिसांना पत्र देण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल सेक्रेटरींना देखील न्यायालयाने बोलवलं होतं। त्यांचे देखील जबाब जे आहे ते न्यायालयाने घेतलेले आहे। मात्र यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली होती। 196 संदर्भात न्यायालयाचे कस्टडी डेट संबंधित जे आहे याचा अनैतिक मृत्यू जो आहे याचं कारण जे आहे ते देखील या कायद्याच्या अनधिकृत बसत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। आणि त्यामुळे आता संबंधित मंत्र्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यानंतर याचा न्यायालय जो आहे तो भूमिका घेईल असं देखील त्यांनी म्हटलं। त्यामुळे आता ही सुनावणी जी आहे ती आता उद्या सकाळी 11 वाजता घेण्यात आहे। तुमचा जर पाहिलं ही सुनावणी जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।